हॅलो चेक. हॅलो. तर भूमी त्याने पहिला चेंडू हाताळला आणि या पहिल्या चेंडूमध्येच आपण पाहतोय की एक निर्धाव चेंडूची समाप्ती मरुदेव राजावळी ए विरुद्ध गावदे स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा समाज या ठिकाणी आहे. रिव्हर्स अडम केलाय चेंडूला आणि या चेंडून अंतर कापलंय चौकाराचं 4 धावा. थँक्यू डीजे. काय जबरदस्त. भूमी त्याने जर हॅट्रिक मारली विकेटची तर आदरणीय सन्मान्य प्रभाकर पाटील जे PSI साहेब आहेत आपल्याकडं या ठिकाणी अगोदरच येऊन गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलंय की भूमीत याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक PSI पाटील साहेबांच्या माध्यमातून दिले जातील. क्या बात आहे. उत्कृष्ट अशी मोटिवेशन दिली जात आहे या खेळाडूला. आउटसाइड द ऑप्शन वाईट चेंडूची नोंद. वाईटनं धावफलक आपण पाहतोय की थोडासा पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती कल्पेश सापटे आणि करण भगली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर भूमी डुकले राजावळी संघाच्या माध्यमातून इथे टायमिंग चांगला झाला. हिरा डुकले चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हिरा डोकले यांच्या या क्षेत्ररक्षणाला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. डीपच स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणासाठी होते. लॉंग ऑफला वाईडिश क्षेत्रामध्ये तिथे धावत येऊन क्षेत्ररक्षण करणं फार कठीण असतं. आणि हिरा डोकले यांच्याविषयी बोलायचं झालं तर पुराणा चावल जसं म्हटलं जातं की जसा जुना रापलेला तांदूळ असतो तो नक्कीच चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतो. तसंच हिरा डुकले या ठिकाणी ऑन साइडला खेळाय चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी फलंदाज बाद. क्या बात आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण विजयाच्या माध्यमातून विजय मोकाशी मरुदेवी राजावळी ए संघाचा आज एक जुना जाणता मी म्हणेन नक्कीच अनुभवी खेळाडू, उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आपल्याला बघायला मिळतंय की त्याच्या माध्यमातून एक सुंदर असा झेल टिपला गेला करण बगली याचा. करण बाद झाला. धावसंख्या 6 असताना भूमी त्याचे चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आउटसाइड डॉपस्टम वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून येते. धावफलक आपण जर बघितलं तर एक जबरदस्त इथे प्रयत्न झालाय मात्र त्या प्रयत्नाला यश मिळालेलं नाही. आतापर्यंत आपण जर बघितलं तर एक चांगलं क्रिकेट फलंदाजच्या माध्यमातून झालंय कल्पेश सापटे याच्या माध्यमातून. कल्पेश सापटेला जर विचार केला तर लेदर क्रिकेटचा थोडासा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आता नाश सेकंडला उभा आहे. ओहो अंदाज बांधला होता मात्र त्या अंदाजावरनं कठीण झालंय. सोडलाय कॅच. तेच मी बघतोय काय कॅच सोडलाय. मनामध्ये थोडीशी शंका आहे कारण की मामाने भांज्याचा कॅच सोडलाय असं सांगायला लावलंय. ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर कोणी मामा आणि कोणी भांजा नसतो, प्रतिस्पर्धी असंच असतो. तर इथे चुकून सुटला गेला झेल किशोर यांच्या हातातून.
अन्यथा भाच्याला पुन्हा एकदा मैदानामधनं बाहेर जावं लागलं असतं. क्या बात आहे. रिफ्लेक्शन टाइम किती मिळाला होता ते सुद्धा महत्वाचं आहे. रिफ्लेक्शन टाइम जास्त मिळत नसतो यष्टी रक्षकाला, कीपर याला. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही यष्टांच्या मागे उभे राहता तेव्हा तेव्हा अथक परिश्रम, अथक कष्ट, सराव हा फार महत्वाचा असतो. भूमी त्याने पहिलं षटक जे हाताळलं त्याच्यामध्ये किती धावा आल्या तर एकूण धावसंख्या पाहिली तर 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहू शकता काय घडतंय, काय बिघडतंय. तर पहिल्या 5 मिनिटांमध्ये एक षटक जे हाताळलं गेलं त्याचा फायदा या ठिकाणी नक्कीच पुढे होताना दिसेल. कल्पेश 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 याचा हा फटका, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, फटका फसलाय असं म्हणावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो की फटका फसलाय तेव्हा तेव्हा इथे काहींना काही जुन्या गोष्टी आठवतात. असो, क्या बात आहे. आपण पाहतायत मरुदेवी राजावली बी संघाने आयोजित केलेली स्पर्धा आणि नगरसेविका चषक 2026 हे आयोजन आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील यांच्या नावाने स्पर्धा बघायला मिळते. शॉर्ट शॉर्ट पिच डिलिव्हरीला पाठवलाय डीप स्कोर लेगच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. इथे षटकाराच्या झेलसाठी नौशादादा पागे यांच्या माध्यमातून 100 रुपये 100च्या 5 नोटा आमच्या इकडे जमा केलेल्या आहेत. मात्र प्रेक्षक कॅच घ्यायला विसरले की काय, एक षटकाराचा झेलला 100 रुपये आहेत. अहो या ठिकाणी काय घडलंय तर पूर्णपणे थोडस आपण जर बघितलं तर चेंज केला होता चेंडूला आणि पूर्णपणे फसला गेलाय फलंदाज कल्पेश सापटे झालाय बाद. थँक्यू डीजे. कोण कोणाच्या नशिबात आहे माहिती नाहीये, मात्र इथे नशिबात विकेट होता तो भाविक याच्या हातामध्ये आणि विजय याच्या या गोलंदाजीवरती. फलंदाज बाद झालाय कल्पेश सापटे. आणि मरुदेवी राजावली संघाचा या मैदानाचा रेकॉर्ड चांगला आहे. मला वाटते मडवीपाड्याच्या टुर्नामेंटमध्ये राजावली संघाने गतविजेते पद हे पटकावलं होतं, प्रथम क्रमांक पटकावला होता. आणि भूमीत याच्या संघाने नक्कीच तिथे अख्खं मैदान गाजवलं होतं. डावऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय नव्यानं सारंग 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 सापटे. लॉर्डफुल टॉस टायमिंग झाले, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय सारंग. थँक्यू डीजे. तर विजय मोकाशी यांना सुद्धा आदरणीय सन्मान्य पाटील साहेबांच्या माध्यमातून विजय याला 1000 रुपयाचं पारितोषिक या हॅट्रिक साठी जर हॅट्रिक झाली तर PSI प्रभाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. आणि विजयाने जर ही हॅट्रिक घेतली तर त्यांना 1000 रुपये दिले जातील PSI प्रभाकर पाटील साहेबांच्या माध्यमातून.
मात्र नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोण आलाय तर इथे उमेश हाडल आलाय. उमेश ते हॅट्रिक देईल का पाहणं गरजेचं आहे. विजयाच्याकडे अनुभव भरपूर आहे. जरा वेळ जास्त होतोय, लक्षात असू द्या. वेळेला सुद्धा मर्यादा आपल्याकडे आहेत. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिले फक्त. बघा एक चांगला क्रिकेट खेळलाय. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. काय घडतंय तर इथे मंगेश याला वेळेवरती आपला टॉप गिअर टाकावा लागला. लक्ष नव्हतं उमेश याचं, लक्ष नव्हतं मंगेश याचं सुद्धा. अंडरस्टँडिंग नव्हती, कॉलिंग नव्हती. मात्र नशिबाने वाचले दोन्ही फलंदाज असं म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक धावफलक आपण पाहिलं तर नक्कीच 15 धावा धावफलकावरती लागले. दुसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू आहे आणि विजय मोकाश याने एक मोठा मासा गळाला लावलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर कधी कधी जसं म्हटलं जातं की कधी कधी ध्येयापेक्षा तुमचा जो प्रवास मधला आहे ना तो फार स्मरणीय राहून जातो. त्याच्यातलाच हा सामना बघायला मिळतोय. या सामन्याचा निकाल काय येईल त्यापेक्षा मी म्हणेन हे विकेट जे घेतलेत ना ते विकेट आठवण राहतील प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला. कारण अशा पद्धतीने मी असा विकेट घेतला होता, तशा पद्धतीने त्याचा विकेट घेतला होता. ह्या चर्चा नक्कीच जेव्हा पण आठवण निघेल तेव्हा आपण करत असतो. दरम्यान जाऊया आपण ऐकूया सुंदर असं गीत. धावसंख्या आहे ती 15. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी आयोजित नगरसेविका चषक 2026 हे देखणं आयोजन आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन त्या इतिहासामधील पहिली स्पर्धा, ऐतिहासिक स्पर्धा मरुदेवी राजावली बी संघाने आयोजित केलेली आहे. आजचा सामना आपण जर बघितला तर नक्कीच मरुदेवी राजावली ए आणि गावदेवी चिंचोडी पाटीलपाडा या दोन संघादरम्यान खेळला जातोय. मंगेशाचा हा फटका हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय. 3 क्षेत्ररक्षक आलेत. हो 3 क्षेत्ररक्षक जवळपास असताना मात्र इथे संधी चुकले. 3 क्षेत्ररक्षक आले होते. कॉलिंग नक्कीच नव्हती. मात्र एकाच्या हातामध्ये चेंडू विसावायला हवा होता. कारण या ठिकाणी आपण पाहिलं कोण होता त्या ठिकाणी तर जयेश होता आणि जयेशाच्या हातामध्ये चेंडू पडला होता सुद्धा. मात्र आय थिंक जेव्हा रात्रीचा हा टाइम आहे किंवा दिवसाचा जर टाइम असला तरी सुद्धा हा जो वर जेलेला जल असतो ना तो फार कठीण जातो घेण्यासाठी. मात्र मंगेशाला एक जीवदान दिलंय आणि जेव्हा जीवदान मिळालं त्या मैदानावरती तेव्हा त्या खेळाडूने चांगलं मैदान गाजवलंय. इथे आलाय वाईट बॉल. वाईटनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. पुन्हा म्हणेन की तुमचा प्रवास फार महत्वाचा आहे. तुमचं ध्येय काय होईल किंवा ध्येय काय असेल त्यापेक्षा तुमच्या प्रवासाच्या आठवणी ह्या राहत असतात. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं चेंडूला. मात्र इथे पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. धावसंख्या जास्त जमलेली नाहीये. आपण पाहतोय की आतापर्यंत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला उमेश आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंगेश बगले आहे. आणि मंगेश आणि उमेश या दोघांना चांगलं काम करावं लागेल. गोलंदाजी मात्र हर्षद राऊत त्याच्या माध्यमातून अतिशय चांगली होते. हा चेंडू सुद्धा त्याच दिशेने केलाय. 1 बाउन्स चेंडू जाईल. फसवलाय या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. चेंडू बाउन्स अतिरिक्त होता आणि आलाय चौकार. थँक्यू डीजे. असं म्हटलं जातं ना की मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह जो है वो घर से ही निकलते नाही. आपण पाहतोय
की तुम्हाला हा हा अजून एक झेल सुटलाय आणि या ठिकाणी काय घडतंय तर एकच धाव मिळेल का किंवा मग काय निर्णय पंचांचा धाव पूर्ण आहे की यस धाव पूर्ण झालेली आहे. पंच दर्शवतात की पूर्णपणे मध्ये सुरक्षित पोहोचलाय फलंदाज. एक धाव पूर्ण झाली धावफलक पुढे सरकला गेला धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 24 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मी म्हणे इथे 40-45 धावा जरी झाल्या ना तरी सुद्धा एक चांगली क्रिकेट खेळायला किंवा मग पाहायला मजा येईल. कारण ज्या पद्धतीनं मरुदेव राजावळी संघाची बॅटिंग आहे त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर जो पाटीलपाडा संघ आहे त्या संघाकडे सुद्धा जबरदस्त गोलंदाजी आहे. कल्पेश असेल त्यामध्ये आपण जर बघितलं तर करण बगले आहे. अजून काही गोलंदाज आपण पाहतोय. नंतर मंगेश सुद्धा एक चांगला फलंदाज आपण पाहतोय तो सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. तर सध्या तरी आपण पाहिलं तर 4 चेंडू या षटकात टाकून झाले धावसंख्या झाली 24 आणि इथनं टेम्पो चेंज करावा लागेल. हो टेम्पो चेंज केलाय धावसंख्येचा रिदम आणि या ठिकाणी झेल टिपलाय. 100 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. झेल घेणारा प्रेक्षक यायचंय आणि लगेच 100 रुपये घेऊन जायचे. चला या तुम्हाला नाही पाहिजे असतील मात्र तुमच्या मित्रांना द्या मात्र 100 रुपये घेण्यासाठी या. नाही त्यालाच यायला ज्याने कॅच घेतला त्यालाच यायला लागेल. तुम्ही घेतल्याच्या नंतर कोणाला पण द्या. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी झेल टिपला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 3 षटका समाप्त झाले. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 30 रन 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की 3 षटकांची समाप्ती झाली. चांगल्या टायमिंग मध्ये षटक पूर्ण केलेली आहेत. मात्र आपण पाहू शकता मैदानामध्ये अजून सुद्धा 2 फलंदाज जे आहेत त्यांना तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये. प्रदीप या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे दोन्ही फलंदाज सुद्धा चांगले आहेत या वर्षामध्ये. आपण जर बघितलं तर शैलेश शेलार हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. उमेश हडल हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. मात्र उमेश याच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत मला कारण उमेश याचा बॉडी लँग्वेज जर पाहिलं तर आज चांगला आहे कारण त्याने चांगले फटके खेळलेले आहेत. मात्र शैलेश याच्याविषयी काहीच प्रश्न नाहीये. शैलेशला जेव्हा जेव्हा चान्स भेटेल तेव्हा तेव्हा शैलेश त्याची बॅटिंग दाखवत असतो हे आपण सुद्धा अगोदर सुद्धा पाहिलंय. मात्र जयेश आलाय. जयेश मोकाशी बॉलिंगला आलाय आणि जयेश याला आपण जर बघितलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की शेवटचं षटक आहे. शॉर्ट पेज बॉल मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 बाउन्सना चेंडू कुठपर्यंत जाईल तर 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. तर उमेश हडल याने खेळलेला फटका होता. धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो 34 वरती. या ठिकाणी आपण जर बघितलं थोडासा शॉर्ट लेन डिलिव्हरी होती. मिस टाइम स्ट्रोक झाला होता तरी सुद्धा चौकार आला आणि या चौकार निश्चित धावफलक मात्र 34 वरती जाऊन पोहोचतोय. आपण पाहतात नगरसेविका चषक 2026चं हे देखणं आयोजन मरुदेवी राजावळी बी संघाने केलेलं आणि त्याच्यामध्ये मरुदेवी राजावळी ए आणि गावदेवी पाटीलपाडा या 2 संघादरम्यान मॅच खेळवला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल मिस टाइम स्ट्रोक झाला. इथे मात्र शैलेशाला संधी मिळाली. आता ठरवलंय उमेश याने की माझ्याकडनं चांगले फटके लागतील की नाही लागतील मात्र स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि अर्थातच शैलेशाला संधी द्यावी लागणार आहे. एक 50च्या प्लस जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल चिंचोटी संघाचा कारण आपण जर बघितलं तर अगोदरच्या मॅच मध्ये मला वाटतं 60च्या प्लस धावसंख्या होती ती तांबडमाल संघाची आणि तांबडमाल संघाने नक्कीच ते डिफेंड केली होती. तर इथे एक 50 प्लस धावा तरी कराव्या लागतील. जयेश लेफ्ट आर्म विकेटचा मारा. डावरा त्याचा गोलंदाज आहे.
ऑन साइडला खेळला चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गॅप मध्ये टाकलाय. वन बाउंस चेंडू जाईल नाही. चांगलं क्षेत्ररक्षण काव करून क्षेत्रामध्ये गेला होता चेंडू. 2 धावा मिळतील. या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकवला गेला. जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच चला आलेले आहेत. 100 रुपये या ठिकाणी द्यायचे आहेत त्यांना. असेच अनसाईडला खेळलाय पुन्हा एकदा. आता मध्ये गॅप नाही. तिकडे सुद्धा विजय तयार आहे विजय. शैलेशाचं आयुष्य धोक्यामध्ये. क्रिकेटिंग आयुष्य आपण पाहतो या सामन्याचं. नक्कीच शैलेश बाद झाला. ते 2 धावा घेऊ दिलेला नाहीत. एकच धाव मिळाली. एका धावेने धाव फलक थोडस पुढे सरकतो. जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 38 या धावा संख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक अजून सुद्धा. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शैलेश बाद झाल्याच्या नंतर आहे तो म्हणजेच राहुल. मात्र राहुल असेल 9 सेकंड वरती. उमेश शाडल मैदानाच्या आतमध्ये. उमेश याच्याकडं अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच भरपूर पल्ला लांब आहे. मात्र मोठे प्रहार करावे लागतील उमेशला. जयेश याच्यावरती नक्कीच जयेश मात्र ते मारू देईल का ते सुद्धा महत्वाचं आहे. मोठे फटके. ओ ओ ओ अजून एक झेल. मला वाटते झेल सुटलाय. बापरे. इथे अजून एक फलंदाज बाद झाला. मात्र धावची चूर पाहणं. एक झेल सुटला असं वाटतंय. कारण की एज असावा. या ठिकाणी थोडासा जो डोक्यावरती हात आले होते, कमरेवरती हात आले होते हिरा डुकले यांचे आजच्या दिवसामध्ये 3 झेल या क्षेत्ररक्षकाच्या हातामधनं यष्टीरक्षकाच्या हातामधनं सुटलेत. थँक्यू डीजे. हे गाणं पुन्हा एकदा आम्ही लावू. मात्र लक्षात असू द्या स्कोर वरती आपण जाऊया. किती स्कोर झाला तर 39 धावा धावफलकावरती लागला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. जयेश मोकाशियाचा. जयेश चांगली गोलंदाजी करतोय दौऱ्यात. त्यानं अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्याची आतापर्यंत झाली. किती धावा दिल्यात तर फक्त एक मोठा फटका आलाय आणि त्या व्यतिरिक्त मला वाटत नाहीये मोठे फटके त्याने मारू दिलेत. ओ काय घडलंय तर इथे मात्र षटकाची झाली समाप्ती. डॉट डिलिव्हरीना धाव फलक आपण पाहू शकता. 39-40 धावांचं लक्ष. थँक्यू डीजे. उत्कृष्ट असं डीजे वादन होत आहे डीजे बिपिन दादांच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य विद्यमान नगरसेविका वार्ड क्रमांक 20च्या ज्यांच्या माध्यमातून तसेच
आपण जर बघितलं तर सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील मॅडम तसेच देवेंद्र वासुदेव पाटील दादांच्या माध्यमातून जे बहुजन विकास आघाडीचे राजावळी विभागाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून रुपये रोख रक्कम 51,000 रुपये या स्पर्धेसाठी लाभले आहेत. त्याबद्दल प्रथम पारितोषिक मला वाटते असेल तर प्रथम पारितोषिक लाभलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. त्यानंतर सौ सुवर्णा अजित पाटील नगरसेविका व महिला बाल कल्याणच्या आत्ताच नवनिर्वाचित उपसभापती त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानूया. त्यानंतर श्री अजित वासुदेव पाटील समाजसेवक आहेत दादांचे सुद्धा खूप खूप आभार. मला वाटतं सुवर्णाताईंचे मिस्टर आहेत आणि सुवर्णाताई आमच्या सस्सूनवगरच्या मुलगी आहे म्हणजे विजय शेठ पाटील यांच्या त्या सुपुत्र आहेत. आणि मला वाटतं एका घरामध्ये 2 नगरसेवक महिला या ठिकाणी पहिल्यांदाच वसई-विरार महानगरपालिकेमध्ये रेकॉर्ड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि एक उपसभापती झालेले आहेत त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि मरुदेवी राजावली बी संघ जो आयोजक आहे त्यांच्या वतीनं. त्यानंतर श्री राजेश नरेश पाटील अध्यक्ष राजावली बहुजन विकास आघाडी यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांनी सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य दिलेलं आहे आपल्याला. श्री रमेश घोरकणा साहेब माजी सभापती आणि विद्यमान नगरसेवक वार्ड क्रमांक 20 चे. त्यानंतर श्री शरदजी भगली अध्यक्ष बहुजन विकास आघाडी चिंचोटी विभाग यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर श्री जोशना शरद भगली नगरसेविका वार्ड क्रमांक 27 यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. श्री कन्हैया बेटा भोईर नगरसेवक तसेच सभापती विद्यमान सभापती आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. जुचंद्र गावचे सुपुत्र आहेत. त्यानंतर श्री कन्हैया बेटा त्यानंतर श्री विजय शेठ पाटील साहेब आधारस्तंभ आहेत आमचे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आपण व्यक्त करूया. तर जाऊया आपण पुन्हा एकदा विवेक डोकले यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आणि त्यांचे सहकारी. दरम्यान मॅच सुरू होते. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. चेंडूला 1 धाव सहजतेने मिळाले. विजय याने घेतले. विवेक डुकले यांच्या माध्यमातून राजावली संघाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये हे लागले जातील आणि त्या षटकाराची झेल घ्याल तर नवशादादा पागे यांच्या माध्यमातून 100 असतील प्रेक्षकांना. आणि स्वर्गीय षटकार दरम्यान आपण पाहतोय स्वर्गीय हितेश यांचे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून पारितोषिक षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये लागले जातील विवेक यांच्या माध्यमातून. तर नवशादादा पागे यांचे षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये मला वाटतं PSI साहेबांच्या माध्यमातून लागलाय. इथे फलंदाज बाद पारितोषिक येता येता विकेट गेले रोशनची. रोशन एक जबरदस्त फलंदाज होता मात्र तो बाद झालाय. नक्कीच आपण पाहिलं की 39 धावा झाल्या. 40 धावांचं लक्ष समोर ठेवलंय आणि चिंचोटी संघ सांगतोय अपने तो ऐसे जैसे आप क्या क्या होगा अभी जो बॅटिंग में आहे. तर नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील मात्र पारितोषिक आलंय आदरणीय सन्माननीय PSI पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रभाकरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. या 4 षटकामध्ये राजावळी जो संघ खेळतोय मरुदेवी राजावळी ए संघ कुठल्याही खेळाडूने षटकाराची हॅट्रिक जर मारली तर 1000 रुपये दिले जातील. 3 षटकार तर 4 षटकांपैकी कुठल्याही फलंदाजाने कधी 3 षटकार मारायचे आहेत म्हणजे जवळजवळ 24 चेंडू मध्ये 3 षटकार मारायचे आहेत कोणीही या फलंदाजांनी आणि 1000 रुपये कमवायचे आहेत. मात्र येतो एकाच प्लेअरने मारायचे आहेत लक्षात असू द्या. त्यासाठी टिकावं सुद्धा लागेल तिथपर्यंत शेवटपर्यंत टिकावं लागेल षटकार मारेपर्यंत. मात्र धावसंख्या आहे ती म्हणजेच 1 धाव आणि 1 गडी बाद झालाय. कल्पेश हिरा डोकले यांचा फटका सुरेख फटका आहे. फुल पॉवरफुल षटकार.
थँक्यू डीजे. तर विवेक यांच्या माध्यमातून लागलेले 100 या ठिकाणी लागू झालेत. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आपण पाहिलं हिरा डुकले यांनी एक मोठा फटका खेळला होता. हिरा असेल किंवा मग इतर खेळाडू असतील, कल्पेश सापटे हा खेळाडू जर आपण बघितला, स्वर्गीय ज्ञानेश्वर दादा सापटे यांचा सुपुत्र आहे आणि हिरा हा ज्ञानेश्वर दादांच्या एजचा हा खेळाडू आहे. आपण पाहतोय त्याच्यासमोर आज गोलंदाजी करताना कल्पेश, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. बघा आज तो अनुभव आणि टॅलेंट, मी म्हणेन ना अनुभव कमी नाहीये हिरा याच्याकडे, मात्र भरपूर क्रिकेट खेळण्याचा जो अनुभव या काळातला आहे तो नक्कीच कमावला कल्पेश याने. आणि आपण पाहू शकतो ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये 2 चेंडू डॉट खेळलेले आहेत. धावसंख्या आहे ती 7. विवेक यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 हे लागलेले आहेत. फुल टॉस या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र कुठपर्यंत चेंडू थांबेल तर थांबणार नाहीये. हा आलाय चौकार. थँक्यू डीजे. चला गाई करा जरा, विनंती असेल दोन्ही संघांना विनंती करतोय. करण आलाय, करण बगली बॉलिंग मार्कवरती एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. करण याची जर आपण गोलंदाजी पाहिली असेल तर नक्कीच एक फ्युचरचा एक चांगला गोलंदाज चिंचोटी संघाला मिळाला आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. करण बगली याचा विचार केला तर करण असेल किंवा मग संकेत असेल, एक 2 चांगले खेळाडू नक्कीच. त्यानंतर शैलेश हा सुद्धा एक जबरदस्त प्लेअर आपल्याला बघायला मिळत असतो. आणि बाकी मंगेश तसेच कल्पेशान आपण जर पाहिलं तर अगोदरपासून या संघाला ते जोडले गेलेले आहेत. मी नक्कीच त्यांची ज्येष्ठ खेळाडू म्हणून या ठिकाणी उल्लेख करेन. मात्र त्या खेळाडूंच्या जोडीला हे नवीन खेळाडू अतिशय चांगले तयार होत असताना दरम्यान विवेक यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले प्रत्येक षटकारासाठी 100 आणि PSI प्रभाकर पाटील साहेबांच्या माध्यमातून एक मिनिट फक्त पंचांनी थांबायला सांगितलंय. काय वायर 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 पेटते वायर. हा ते तू लूज लागली असेल जा, ते स्पार्किंग होत असेल तिथे. चला मॅच आपण सुरू करूया. मात्र ज्या काय टेक्निकल इश्यू असतील ते दूर केले जातील. करण आलाय, करण बघले लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. त्याच्यासमोर आहे विजय. पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, झेल मात्र होणार नाहीये आणि हा चेंडू चाललाय चौकार. थँक्यू डीजे. चला आपण वेळ आपण थोडासा कमी खर्च करूया. चांगला चेंडू होता, मात्र त्यापेक्षा चांगला शॉट सिलेक्ट केला होता. खाली क्षेत्रामध्ये होतं, शॉट लेग असताना सुद्धा त्याच्यावरनं चेंडूला खेळला होता. दरम्यान करण पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय, चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे, हा झेल सुटलाय. टेक द कॅच अँड विन द मॅच. इथे जर तुम्ही कॅच सोडले असे तर करण काहीच करू शकत नाहीये. करण काय, करणच्या जोडीला अर्जुन आला तरी काही करू शकत नाहीये. कारण आपण पाहतोय की ज्या पद्धतीने तुम्ही झेल सोडताय त्या पद्धतीने नक्कीच एक
त्रास हा होताना दिसेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजे जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. एकूण 8 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 8 चेंडूमध्ये 16 धावा या बनवल्यात गेलेल्या आहेत. इरफान शेख साहेबांच्या माध्यमातून 3 षटकार मारले तर हिरादादा यांना 500 रुपये दिले जातील आणि PSI पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपये हे दिले जातील. दरम्यान फलंदाज बाद झालाय विजय मोकाशी. धावचे चरपणा थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजेच बुमिट डुकले. पिता पुत्राची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मरुदेवी राजावळी ए संघाच्या माध्यमातून इरफान शेख यांच्या माध्यमातून राजावळी संघाचा फलंदाज हिरा डुकले यांना षटकाराची हॅट्रिक मारा आणि 500 रुपये कमवा. तर प्रभाकर पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय की 3 षटकार मारा, 4 षटकांमध्ये कधी पण आणि 1000 रुपये कमवा. हवेमध्ये खेळलाय चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय संकेत आणि संकेतच्या हातातनं सुटलाय झेल. टेक द कॅच अँड विन द मॅच. पुन्हा एकदा बॅक टू बेसिक गोष्टींवरती नक्कीच यावं लागेल तुम्हाला. पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. त्याच्या पुढचं बोलणार नाहीये, कारण आपण पाहतोय प्रत्येकाला पाठ झालंय संदीप गावड सरांचं ते वाक्य. क्या बात आहे. नशिबाची साथ आज आहे नक्कीच राजावळी संघाच्या जोडीला. जे पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिली तर राहुल गोंडच्या जोडीला होती, मात्र आज हिरा डुकले याच्या जोडीला या एका झेलसाठी बघायला मिळाली. मात्र ती शेवटपर्यंत राहील का पाहणं गरजेचं आहे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ऑन साइडला अजून एक मोठा फटका आलाय. षटकाराचा टिपलाय झेल. येथे मात्र धावसंख्येमध्ये फरक पडेल. धावसंख्या 24. ज्याने झेल टिपलाय त्याने लगेच यायचं स्टेजवरती आणि 100 रुपये घेऊन जायचे. ज्याने टिपलाय त्यानेच यायचंय. ज्याने टिपलाय त्यानेच यायचंय. तू मेरा हुकुम का इक्का, तू ही मेरी क्रिकेट का छक्का, मैं अलादीन, तू मेरा क्या बात है. थँक्यू डीजे. आपण पाहू शकता धावफलक पुढे सरकला गेला. 24 या धावसंख्येवर दुसरं षटक मार्गस्थ आहे. वेगानं धावसंख्या वाढू लागली हिरा डुकले यांच्या. हो हिरा डुकले यांच्या बॅट मधनं वेगानं धावसंख्या वाढू लागली होती. मात्र करण यांनी याच चेंडूवरती बघा कशा पद्धतीने गोलंदाजी केली. एक जबरदस्त चेंडू. 2 झेल या ठिकाणी सुटले गेलेले आहेत आणि 2 झेल सुटल्याच्या नंतर आपण पाहतोय एक विजेचा सुटला होता, एक हिराचा सुटला होता. मात्र मी म्हणे इथे धावसंख्या वाढली. झेल सुटल्याच्या नंतर किती धावा बनवल्यात हिरा याने? 8 धावा तब्बल 3 चेंडूमध्ये घेतल्यात. म्हणजे या 8 धावा किती कारगर साबित होऊ शकतात. जर झेल टिपला असता तर नक्कीच या ठिकाणी या 8 धावा कदाचित आल्या नसत्या. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. आपण पाहू शकता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24 आणि 24 धावा ज्या आपण पाहतोय त्या 24 धावा सहजतेने बनवल्या गेलेल्या आहेत. या आयोजनासाठी ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य दिलं ते सन्मान्य मान्यवर आदरणीय सन्मान्य श्री विजय शेठजी पाटील आधार स्तंभ आहेत या आयोजकांचे. त्यानंतर श्री बलरामजी जाधव साहेब माजी खासदार पालघर, प्रथम खासदार या पालघर जिल्ह्याचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आर्थिक सहकार्य हे लाभलेलं आहे. तर सव जोशना वासुदेव नानकर सरपंच आडणे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य या आयोजनासाठी लाभलं गेलं आहे. त्यानंतर श्री प्रसन्न नानकर नगरसेवक यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. आदरणीय सन्मान्य शुभम म्हात्रे SM फिटनेसचे मालक यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आणि श्री राजेश जयश्री मदन तुंबडा दादांच्या माध्यमातून टिवरी गावातून मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. गोलंदाज आलाय तो म्हणजेच मंगेश. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव मिळेल. भूमी त्याने या चेंडूला खेळलाय चांगल्या पद्धतीने. 1 धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण. राजावळीचा जो संघ आहे मरुदेवी राजावळी ए संघ, त्याने असं माहिती आहे की नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना
मडवीपाड्याच्या टुर्नामेंटमध्ये मला वाटते प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यामुळे या मैदानाचा त्यांना नक्कीच अंदाज आहे. आणि आता आपण पाहिलं तर मला वाटतं या अगोदर झाले नाईट टुर्नामेंटमध्ये सुद्धा ते खेळले असावेत. त्याचा अनुभव नक्कीच आहे राजावली संघाला या मैदानाचा नाईट क्रिकेटचा. हेच लागलाय शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडूने दिशा बदलली, झालाय फरार. धावा 4 आल्या चौकार. बोली का सिक्का तू ही दिलदार मेरा पक्का तू अलादीन मैं तेरा जिन मैं अधूरा तेरे बिन चला किसी से कम नहीं थँक्यू. विनंती असेल आपण पाहतोय थोडस या ठिकाणी जाऊया क्रिकेटच्या बाजूने. बॅक टू क्रिकेट असं पुन्हा एकदा म्हणूया. आणि 10 चेंडूमध्ये 10 धावांची अजून सुद्धा गरज असेल, कारण की 40चं टार्गेट आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत एकूण पाहिली तर आपण 30 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. सरळ खेळला चेंडूला शतरक्षक शैलेश आहे. शैलेश याच्यापासून चेंडूनं नक्कीच थोडस मूव मोडलंय असं म्हणावं लागेल आणि पाठ फिरवले शैलेश आणि त्या चेंडूवरती 4 धावांशी धावफलक पुढे सरकतोय चौकार. आणि 34 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. दरम्यान पुन्हा एकदा मंगेश याचा हा चेंडू शॉर्ट पिच केलायचा होता आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय भूमीत. फलंदाज भूमीत बाद झालाय. मी विनंती करेन या अगोदर खेळलेला जो संघ आहे त्या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. तांबडमाल संघ आपल्याला विनंती असेल. दरम्यान आपण पाहू शकतात या ठिकाणी 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. बघूया कुठपर्यंत मॅच जातोय. मी म्हणून मॅच अजून समाप्त झालेला नाहीये. इकडनं जर चिंचोटी संघाने मॅच हा जिंकला तर एक जबरदस्त मॅच बघायला मिळेल. मात्र जर राजावळी हा संघ इथून जिंकला तर एक सोपा विजय त्यांच्या वाट्याला आला असं म्हणावं लागेल. मात्र मेहनत त्यांनी केलेली आहे, मेहनत अतिशय चांगली केलेली आहे हे सांगायला काहीच हरकत नाहीये. कारण आपण जर बघितलं तर जे जमलं नव्हतं फटकेबाजी करणं चिंचोटी संघाला ते करून दाखवलंय मरुदेवी राजावली ए संघाने. दोन संघ आहेत आई मरुदेवीच्या नावानं खेळणारे राजावलीच्या गावातून. दोन्ही वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही चांगले संघ आहेत आपल्याला बघायला मिळत आहे. आणि एक आपण पाहतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपले चलवे बिखेरताना नव्याने फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच संदेश. हवेमध्ये खेळलाय इथे शतरक्षक चेंडूला अडवेल आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळाली जाते. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. कुठपर्यंत मॅच जाईल पाहणं गरजेचं आहे आणि शेवटचा गोलंदाज कोण असेल ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मी म्हणे शेवटच्या चेंडूपर्यंत जरी मॅच गेला तरी सुद्धा एक प्रेक्षकांना रोमांचित करणारा रोमहर्षक करणारा असा मॅच बघायला मिळणार आहे. हिरा डुकले यांच्या माध्यमातून मला वाटतं 2 षटकार लागलेले आहेत. 3रा षटकार जर लागला तर PSI प्रभाकर पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार. दमदार आयोजन 1 नंबर आई मरुदेवी राजावळी संघाच चर्चा होतय वसई तालुका भर. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 39. एका धावेची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे आणि आपण पाहतोय की कुणाला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. हिरा डुकले यांच्यासाठी नक्कीच विवेक यांच्या माध्यमातून लाभलेल्या प्रत्येक षटकारासाठी हे 100 रुपये हे पारितोषिक 2 वेळा त्यांनी पटकावलंय म्हणजे 200 रुपयाचा तो मानकरी ठरलाय. आणि अजून एक जर धाव आली तर मला वाटतं इथे एक जर षटकार आला हिरा यांच्या माध्यमातून तर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. मात्र आता कसा येऊ शकतो कारण इथे जर स्ट्राईक रोटेट करायची झाली तर आपण पाहतोय की धाव काढावी लागेल आणि ती 1 धाव फायनल असेल, शेवटची असेल कारण तिथे विजय मिळणार आहे. 6 चेंडू 1 धावेची गरज पाहणं गरजेचं आहे. कुठपर्यंत मॅच जातोय नक्कीच इकडनं जर मॅच तुम्ही जिंकला तर नक्कीच एक जबरदस्त मॅच चिंचोटी संघ जिंकला असं म्हणता येईल. इतिहासामध्ये हा मॅच वाईट बॉल. यस पंच कोणी
फिल्डिंग साईड. येस. तर पंच या ठिकाणी ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो डिसिजन राहील, कारण की कॅमेऱ्याच्या समोर गोलंदाज आहे, त्यामुळे जज करणं समोरनं कठीण गेलाय. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल. व्हाईट बॉल संघ जिंकलाय, तो म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतात मरुदेवी राजावली ए संघ खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर चला, दोन्ही जे कर्णधार आहेत त्याने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचा, तर आपण पाहतोय लगेच आम्ही अनाऊन्स करतोय कोण आहे मॅन ऑफ द मॅच. हिरा डुकले. हिरा डुकले मॅन ऑफ द मॅच या आणि लगेच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण स्वीकारा. हिरा डुकले यांना विनंती असेल. तोपर्यंत आपण टॉस करूया, कर्णधाराला पाठवून द्या. चला विजय, आणि लगेच हिरा डुकले यांनी सुद्धा यायचं आहे.